विश्वशांतीदूत, प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता, महान करुणावान करुणेचा सागर, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी प्रारंभी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला सुरुवात करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ आणि पवित्र अशा धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, प्रसन्न चित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा उत्पन्न करून तथागतांच्या अनमोल देशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी मडेघाट या गावामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आपण आयोजन केलं। हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक परिसर आहे, कारण आपल्या गावापासून अगदी जवळच ऐतिहासिक असं पवनी शहर आहे, ज्या शहरामध्ये तथागतांच्या अस्थींचा स्तूप याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे हा संपूर्णच परिसर कधी काळी अत्यंत धम्ममय होता। तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा धारण करणारे श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका ज्या परिसरामध्ये त्याही काळामध्ये होते, आजही बहुतांश रूपाने धार्मिक वातावरण आम्हाला पाहायला मिळतं। या परिसरामध्ये आम्ही तसं दुसऱ्यांदा आलो, पवनीला यापूर्वी एकदा आम्ही येऊन गेलो होतो, आपल्या गावामध्ये पहिल्यांदा आलो। आपण मोठ्या श्रद्धेने भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आयोजन केलं। एक छोटीखानी सुंदर अशी रॅली सुद्धा आपण आपल्या गावामधून काढली। अत्यंत हर्ष उल्हासाने आपण भिक्खू संघाचं स्वागत केलं, सन्मान केला आणि गेल्या 2 तासापासून आपण सर्वजण इथे बसला आहात।
धम्मदेशना श्रवण करत असताना आपण आपल्या चित्ताची एकाग्रता साधून धम्मदेशना श्रवण करत आहात. खरं तर आपलं हे महान असं पुण्य आहे की भगवंताच्या देशनेला आपण श्रवण करत असतो. कधीतरी केव्हा तरी आपल्याला ती संधी प्राप्त होते तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करण्याची, आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना मोठ्या श्रद्धेने धम्मदेशना श्रवण करून जे आपल्याला पुण्य प्राप्त होते, जे आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे, याचं चिंतन मनन आपण नेहमी केलं पाहिजे. कारण धम्मदेशना श्रवण करणे हे आपलं महान असं पुण्य असते. कारण भगवंत असे म्हणतात की धम्मदेशना श्रवण केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होते, आपलं मन आनंदी होते, आपल्या मनातील अज्ञान अंधकार नष्ट होऊ शकतो, प्रज्ञेचा दीप आपल्या चित्तामध्ये निर्माण होऊ शकतो. जर एकाग्र चित्ताने, प्रसन्न चित्ताने, श्रद्धायुक्त चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला आपण श्रवण केलं तर भगवंताची देशना श्रवण करत असताना आणि केल्यानंतर अनेक उपासक उपासिकांच्या प्रतिक्रिया बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भगवंतानी देशना दिल्यानंतर, भगवंतांच्या भिक्खूंनी धम्मदेशना दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी प्रसन्न चित्ताने धम्मदेशना श्रवण केलेली असते आणि धम्मदेशना श्रवण करून ज्याच्या चित्तामध्ये धम्मबीज निर्माण होते, ज्यांच्या चित्तामध्ये धम्मचक्षु उत्पन्न होतो, तो व्यक्ती उपासक अथवा उपासिका लगेच भगवंताकडे येत असत आणि भगवंताला म्हणत असत की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे अंध मनुष्याला प्रकाश दिसावा, ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दिसावा, ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दीप प्रज्वलित करावा, अगदी तशाच प्रकारे भगवान अनेक प्रकारच्या उपमा देऊन, अनेक प्रकारचे उदाहरण देऊन भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, जीवनपर्यंत तीन रत्नाचा शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया भगवंताने धम्मदेशना दिल्यानंतर उपासक उपासिका करत असत. अशी भावना का उत्पन्न होते, अशी मानसिकता आपली का तयार होते? जर एकाग्र चित्ताने धम्मदेशनेला जर आपण श्रवण करत असेल आणि त्या धम्मदेशनेमधून आपल्याला जर धम्माचा बोध होत असेल, तेव्हा आपल्या चित्तामध्ये सहज हर्ष उद्गार अशा प्रकारचा निघत असतो. आणि त्यामुळे मनुष्याचं पुण्य केव्हा कधी कोणत्या क्षणी जागरूक होत असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे
तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करत असताना एकाग्र चित्ताने आपण धम्मदेशनेला श्रवण केलं पाहिजे. आता इथे तुम्ही सर्वच जण बसले आहात. सर्वच जरी तुम्ही इथे बसलेला असाल, मी माझ्या देशनेच्या पूर्वी नेहमी हे बोलत असतो, कारण तुम्ही शरीराने जरी इथे असाल, शरीराने तुम्ही इथे दिसत आहात बरेच जण माझ्या डोळ्याने, पण सर्वच्या सर्वच लोक इथे बसले आहेत असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल नाही आहे. सर्वच्या सर्व लोक इथे नाही आहेत. कारण तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या चेहऱ्याकडे जर बघितलं, म्हणजे 2 घंट्यापूर्वीची तुमची चर्या आणि आताची तुमची चर्या, म्हणजे तुमचा चेहरा जर समजून घ्या बघितला तर फार फरक आहे. त्याच्याही पूर्वी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आम्ही एंट्री केली, तेव्हाचे तुमचे चेहरे आणि आताचे तुमचे चेहरे जर पाहिले तर त्याच्यामध्ये बराच फरक दिसतो. का होतं असं? कारण आपल्या चित्तामध्ये हळूहळू थकवा येत आहे, थकवा उत्पन्न होत आहे. शरीरामध्ये, मनामध्ये प्रमाद उत्पन्न होत आहे आणि त्यामुळे जी प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती होते, काही लोकांच्या आहे, आताही आहे, तो भाग वेगळा आहे, ते आपल्या तो आंतरिक आपला भाव असतो आणि ती आंतरिक प्रसन्नता कायम आपल्या चित्तामध्ये आपल्याला ठेवता आली पाहिजे. असं का होतं? त्याला कारण असं असतं की आपण नेहमी धम्मदेशना श्रवण करत नाही आणि नेहमी धम्मदेशना श्रवण न करत असल्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट आपण श्रवण करतो, म्हणजे धम्म ऐकतो, त्याची सवय आपल्याला नसते. धम्म ऐकण्याची आपल्याला सवय नसते. एक अर्धा तास, 1 तासपर्यंत आपण धम्मदेशना कधीतरी ऐकतो आणि एकदा एकाच वेळेस जर एवढ्या वेळापर्यंत धम्म आपल्याला ऐकायला मिळत आहे तर साहजिक आहे आपलं चित्त चंचल होऊ शकते. आपलं चित्त प्रमादामध्ये प्रमाद निर्माण करू शकते, आळस निर्माण करू शकते. कारण ती गोष्ट तेवढ्या प्रसन्नतेनं, तेवढ्या आनंदाने आपण त्याचा स्वीकार करत नाही. जसं उदाहरण म्हणून इथे जर समजून घ्या, गाण्याचा प्रोग्राम असतात तर, गाण्याचा जर प्रोग्राम असता तर पहिल्या गाण्याच्या वेळेस जे प्रसन्नता असते तीच प्रसन्नता शेवटी वन्स मोर म्हणेपर्यंत असते. जर समजून घ्या आपण एखादी मूवी बघत असेल, किती तासाचा मूवी असतो? किमान 3 तासाचा. तर 3 तासाचा मूवी जेव्हा आपण बघतो तर जाग्यावरच उठत सुद्धा नाही आपण. का उठत नाही? कारण आपल्या इंद्रियाला त्या गोष्टींची आवड होते. त्या गोष्टींची आवड होते ना आपल्या इंद्रियांना. ही जी आपली 6 इंद्रिय आहेत, त्याला मनो इंद्रिय भगवंताने असं म्हटलं आहे. या मनो इंद्रियाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट पुन्हा पुन्हा मनुष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपल्या डोळ्याला एखादं रूप आवडते, आपल्या डोळ्याला एखादं रूप आवडते, तर ते रूप आपल्याला पुन्हा पुन्हा हवं, पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. जसं आपलं स्वतःचं रूप, आपला स्वतःचा चेहरा, 2 ठिकाणी स्वतःचा चेहरा आपल्याला जगातील सर्वात सुंदर आपण स्वतःला भासत असतो 2 वेळेस. कधी कधी एक आरशामध्ये आणि दुसरं आपल्या फोटोमध्ये. ऐक ना, जेव्हा आपण आपला फोटो पाहतो किंवा जेव्हा आपण स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा आपल्यासारखं सुंदर जगामध्ये कोणी नसतं. ऐक ना, का?
कारण रूप आपल्याला प्रिय आहे. जसं कानाने आपण एखादा शब्द ऐकतो, आपल्या आवडीचा जर शब्द असेल तर आपल्याला तो प्रिय वाटतो, जर तो आपल्या आवडीचा नसेल तर तो आपल्याला अप्रिय वाटतो. जसं आपण गंध घेतो, श्वास घेतो, चांगल्या प्रकारचा गंध असेल तर आपल्याला आवडतो, चांगला गंध नसेल तर आपल्याला ते आवडत नाही. जसं स्पर्श आपण घेतो, सुखाचा स्पर्श असेल तर आपल्याला आवडतो, दुःखाचा स्पर्श असेल तर आपल्याला आवडत नाही. मनुष्याची जी मनोइंद्रिय आहे ही 6 प्रकारची आयतन मनुष्याची आहे. तर या 6 प्रकारच्या आयतनाला जे जे प्रिय वाटते ते त्याला हवंसं वाटतं, ते आवडत असते. परंतु भगवंत असे म्हणतात, मनुष्याचं जीवन क्षणभंगुर आहे, मनुष्याचं जीवन नश्वर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे मनुष्याने या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात 5 गोष्टींचं आपण सतत चिंतन केलं पाहिजे. या प्रसंगी तुम्हाला थोडक्यामध्ये हा उपदेश मी देणार आहे. 5 गोष्टी या संसारामध्ये जीवन जगणारा कोणताही मनुष्य असो, तो बौद्ध मनुष्य असो, तो ख्रिश्चन मनुष्य असो, हिंदू मनुष्य असो, मुस्लिम बांधव असो, म्हणजे कोणताही मनुष्य या संसारामध्ये जीवन जगणारा कोणताही मनुष्य सत्व असो, त्या मनुष्याने रोज आणि रोज आपल्या जीवनामध्ये 5 प्रकारच्या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. कोणत्या 5 प्रकारच्या गोष्टींचं? भगवंत असे म्हणतात, नेहमी आपण चिंतन करावं, मी जरा धर्मीय आहे, जरा धर्मीय आहे, याचं सतत चिंतन करावं. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. जरा म्हणजे काय? म्हातारपण. याचं सतत चिंतन केलं पाहिजे आपण, की मी जरा धर्मीय आहे, म्हणजे मी एक ना एक दिवस म्हातारा होणार आहे. बरं, याचं चिंतन का करावं? कशासाठी करावं? सर्वच म्हातारे होणार आहेत ना, तुम्ही पण होणार आहे का नाही? म्हणजे मडेगावचे काय, मडेघाटचे लोक म्हातारे होणार नाही का? होणार आहे. सर्वच म्हातारे होणार आहे. मी जरा धर्मीय आहे म्हणजे मी म्हातारा होणार आहे, याचं आपण चिंतन करावं. का करावं? कारण भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य आपल्या या शरीराच्या प्रती मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारचं सतत चिंतन करत असतो, तो नेहमी नेहमी दुःखाला प्राप्त होतो. कारण जरा धर्म हे दुःख उत्पन्न करणार आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हातारा कोणाला हो वाटत नाही? हो वाटतं का? म्हातारा झालं पाहिजे असं कोणाला वाटतं का? अनेक लोक म्हातारे जरी असतील तर मी तरुण कसं दिसेल, मी तरुण कसा दिसेल यासाठी ते प्रयत्न करतात. जसं उदाहरण, ते डोक्याचे केस जर पांढरे झाले, म्हातारपणाचं लक्षण काय आहे? डोक्याचे केस पांढरे होणे, शरीरामध्ये बाक येणे, शरीरावरती सुरकुत्या पडणे, ओठातील दात पडणे, डोळ्याने कमी दिसणे, हातामध्ये काठी येणे, हे म्हातारपणाचे लक्षण आहे. पण म्हातारपणाच्या लक्षणामध्ये सुद्धा मनुष्याला असं वाटतं की मी तरुण दिसावं. म्हणजे मनुष्य स्वतःला कसा फसवतो बघा. हे दुसऱ्याला फसवणं झालं का? हे तर स्वतःला फसवणं झालं. जसं डोक्याचे केस पांढरे झाले, लोक त्याला काळे करतात. आता जी केस पांढरी झालेली आहेत ती खरंच काळे होतील का? जर निसर्गाने तुम्हाला मर्यादा आखून दिलेली आहे, एक निसर्गाने तुम्हाला ती मर्यादा आखून दिली,
की एवढ्या एवढ्या वयापर्यंत, आता तो भाग वेगळा, आता लहान लेकराचे पण केस पांढरे होत आहे. आता म्हणजे कोणाचे केस पांढरे होतात कारण त्याला आपलं खानपान असेल, आपली दिनचर्या असेल, ते वेगवेगळी असते. पण लोक स्वतःला कसे फसवतात बघा. म्हणजे स्वतःला फसवण्याची प्रक्रिया मनुष्य स्वतःपासून करत असतो. सत्य स्वीकारत नाही मनुष्य. भगवंत असे म्हणतात, सत्य मनुष्य स्वीकारत नाही. आणि सत्य न स्वीकारल्यामुळे मनुष्याला दुःख होत असते. कारण सत्य स्वीकारणारा मनुष्य दुःखाला कधी प्राप्त करत नाही. भगवंत असे म्हणतात की शरीर हे मरणधर्मी आहे, शरीर हे जराधर्मी आहे, शरीर हे व्याधीधर्मी आहे. या सत्याला तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि जो मनुष्य या सत्याला स्वीकारतो तर त्या मनुष्याला त्यापासून होणारं जे दुःख आहे तर ते दुःख त्याला होत नाही. असं मनुष्याला दुःख निर्माण करतात, आहे की नाही? केस मनुष्याला दुःख निर्माण करतात. सहज आरशामध्ये बघणारा मनुष्य जर बघता बघता आरशामध्ये जर एक पांढरा केस जर बघत असेल, पुन्हा 2-4 दिवसांना 2 पांढरे केस बघत असेल, 4 पांढरे केस, 10 पांढरे केस, एक पांढरा केस बघितलं तेव्हापासून त्याच्या दुःखाला सुरुवात होते. आणि त्याला वाटतं की अरे आता काय खरं नाही, संपलं आपलं, आता आपण म्हातारपणाकडे वळत आहोत, अशी मानसिकता त्याची होते. केस जर झडत असतील तरी मनुष्य दुःखी होतो, ऐक नाही? केस जर झडत असतील, गळत असतील तरी दुःखी होतो. पण त्याचा स्वीकार मनुष्याने केला पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. आपण जरा धर्मी आहोत म्हणजे आपण म्हातारे होणार आहोत या सत्याला स्वीकारणारा मनुष्य कधीही दुःखाला प्राप्त होत नाही. मग हे सत्य का स्वीकारलं पाहिजे? कारण भगवंत असे म्हणतात, तारुण्याचा जो मद तुमच्यामध्ये आहे, तारुण्याचा जो मद, अहमपणा, गर्व, मीपणा, मी तरुण आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे, अशा प्रकारचा मद जो मनुष्याच्या चित्तामध्ये असतो, त्या मदाच्या द्वारा जो उन्माद तो माजवत असतो, तो उन्माद त्याने कमी केला पाहिजे. त्याने जाणलं पाहिजे, त्याने चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की माझं शरीर सुदृढ आहे, माझं शरीर बलवान आहे, तर या बलवान शरीराने, या सुदृढ शरीराने मी खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण केलं पाहिजे. जसं सिद्धार्थ गौतम जेव्हा ग्रहत्याग करतात आणि ग्रहत्याग केल्यानंतर राजा बिंबिसार यांना जेव्हा ते भेटतात, राजा बिंबिसार त्यांना भेटण्यासाठी जातात. आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर ते त्यांना म्हणतात की सिद्धार्थ, तू तर तरुण आहे, तुझे केस अगदी काळेशार आहे, तुझे बाहू अत्यंत बलदंड आहेत, तू तरुण आहे, या संसारामध्ये असणारे जे काय सुख उपभोगण्याचं तुझं हे वय आहे, आणि या संसारातील सुख उपभोगण्याच्या वयामध्ये तू ही काशाय वस्त्र अंगावर घेऊन कुठे संन्यासारखं जीवन जगत आहे. तू संन्यासी वृत्ती सोडून दे. तुझ्या राज्यामध्ये जर तुला राहायचं नसेल तर तू माझ्या राज्यामध्ये जर तू आला तर मी तुला सेनापती पद देतो. आणि तुला असंही जर वाटत असेल, तुझ्या कुळामुळे तुला अपमान वाटत असेल, तर माझं अर्धराज्य मी तुला देतो, परंतु ही संन्यासी वृत्ती तू सोडून दे. कारण संन्यासी वृत्ती धारण करणे हे वृद्ध लोकांचं कर्तव्य आहे. म्हातारच्या वयामध्ये, म्हातारपणामध्ये गेलं की ह्या गोष्टी करायच्या असतात, तारुण्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या नसतात. तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांना समजून सांगतात, मनुष्याच्या जीवनाची अनिश्चितता आहे. मनुष्य कधी, कुठे, केव्हा मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. आणि म्हातारपणामध्ये जर तुम्ही म्हणता, तर म्हातारपणामध्ये जर मनुष्याचं शरीर साथ देत नसेल तर मनुष्य काय धम्माचं आचरण करेल? शरीर जर साथ देत नसेल तर तो धम्माचं आचरण करू शकणार नाही. धम्माचं आचरण करण्यासाठी मनुष्याला मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही प्रकारचे बल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण सतत चिंतन केलं पाहिजे की मी तरुण आहे, या तारुण्यामध्ये मी जराधर्मी अवस्थेकडे जाणार आहे, मी म्हाताऱ्या अवस्थेकडे जाणार आहे, मी मृत्यूकडे जाणार आहे, आणि त्यामुळे मी तरुण आहे, तर आता या क्षणी मला धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, मला धम्माचं आचरण केलं पाहिजे, मला धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे.
कारण मी सध्या तरुण आहे, मी सध्या बलवान आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे आणि या शक्तीचा सदुपयोग मी माझ्या कायेला परिशुद्ध करण्यासाठी, माझ्या वाचेला परिशुद्ध करण्यासाठी आणि माझ्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला पाहिजे, असं आपण सातत्याने चिंतन मनन केलं पाहिजे. कारण आपण जरा धर्मी आहोत याचं चिंतन भगवंत म्हणतात की आपण करावं. दुसरी गोष्ट, मी व्याधीधर्मी आहे. मनुष्य शरीर अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे. अनेक प्रकारचे आजार मनुष्याला जडत असतात. अनेक प्रकारच्या आजाराने मनुष्य वेदी असतो. जसं भंतेजीने सांगितलं भंतेच्या देशनेमध्ये की छोटा मोठा जरी आजार असेल मनुष्याला तर मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो. आणि त्यामुळे आपण याचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे की माझं शरीर, भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं शरीर हा म्हणजे ज्याप्रमाणे एखादा फोड असतो, जशी जखम झाली आपल्याला तर ती जखम झाल्यानंतर जो फोड असतो तो फोड एक दिवस फुटणारा असतो. अगदी तशा प्रकारे हे मनुष्याचं शरीर नाशका आहे. 9 द्वाराने मनुष्याचं शरीर हे घाण प्रदर्शित करत असते. 32 लक्षणांचं शरीर हे घाणीचं साम्राज्य आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे हे शरीर सदा सर्व काळ व्याधी धर्मीय सुद्धा आहे. याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. मग मी जर आजारी असेल, मला जर वेगळ्या प्रकारचा आजार उत्पन्न होत असेल, जसं अनेक लोक असं म्हणतात धम्माचं अनुसरण करत असताना व्याधी धर्म मनुष्य धम्माचं अनुसरण करू शकत नाही. कारण अनेक लोक समजतात की भंतेजी जसं उपोषशील धारण करतात लोक, आणि उपोषशील धारण करत असताना अनेक लोकांची तक्रार असते की भंते संध्याकाळी भोजन करावं किंवा नाही करावं. अनेक लोक म्हणतात मग थोडंसं केलं तर चालणार नाही का. अनेक लोक म्हणतात भंतेजी आम्हाला शुगर आहे, आम्हाला बीपी आहे, आम्हाला आजार आहे, आम्हाला गोळ्या घ्यायच्या आहे, म्हणजे थोडंसं खाल्लं तर चालेल का. म्हणजे व्याधी धर्मी असणारा मनुष्य त्याला धम्माचं आचरण करण्यासाठी अडथळा उत्पन्न होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात तुम्ही सतत चिंतन केलं पाहिजे की माझं शरीर हे व्याधी धर्मी आहे, अनेक प्रकारच्या आजाराने माझं शरीर ग्रस्त होणार आहे. त्यामुळे जेव्हा माझं तरुणपण आहे, तारुण्य आहे, तर या तारुण्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे. कारण धम्माचं आचरण जेव्हा आपण निरोगी असतो, निरोगी असणारा मनुष्य खूप चांगल्या प्रकारे धम्माचं अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो. आणि त्यामुळे याही गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे की मी व्याधी धर्मी आहे, म्हणजे माझं शरीर हे आजाराने ग्रस्त आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की मी मरणधर्मी आहे. याचं सुद्धा आपण चिंतन करावं की मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. मरणधर्मी आहे मनुष्य, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. तर याचं चिंतन आपण करावं. मग याचं चिंतन कशासाठी करावं. भगवंत असे म्हणतात की सध्या या क्षणी तुम्हाला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे, जो वेळ तुम्हाला प्राप्त झालेला आहे, कारण बहुतांश लोक धम्माकडे, धम्माचं आचरण करताना, धम्माचं अनुसरण करत असताना अनेक लोकांना असं वाटतं की ठीक आहे आज धम्माचं आचरण करूया, उद्या करूया, परवा करूया, आता थोडे दिवस आहेत नंतर करूया. अनेक लोक समजा की तारुण्यामध्ये काय धम्माचं आचरण करायचं आहे, धम्माचं अनुसरण करायचं आहे, बघूया आता बाल्यवय आहे, बाल्यवयामध्ये आपण आपले कामं केले पाहिजे, तारुण्यामध्ये आपले कामं केले पाहिजे, वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक कामं केले पाहिजे. आणि म्हातारपणाकडे, वृद्धावस्थेकडे जाताना मनुष्य धम्म मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आजही धम्म मार्गाचं अनुसरण करणारी लोक हे वृद्ध लोक आहेत. तरुण लोकांची मानसिकता तशी झालेली आहे. तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील तर त्यांची तशी मानसिकता आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण स्वतःला मरणधर्मी आहोत याचं चिंतन केलं पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे. मरणानुस्मृतीची भावना आपण नेहमी केली पाहिजे. मरणानुस्मृतीची भावना म्हणजे काय की मी मरणधर्मी आहे, मी मरणारा आहे, असं आपण रोज चिंतन मनन केलं पाहिजे. पण असं करतो का आपण. मरण शब्द आला की तर आपल्याला एकदम दुःख होते, मरण नको आहे. मरण शब्द म्हणजे अगदी जर एखादा वृद्ध जरी असेल, 100 वर्षाचा एखादा म्हातारा वृद्ध जरी असेल, त्यांना जरी म्हणलं की बाबा आता बरं झालं, आता मरा वाटते का, तर तोही म्हणत नाही.
की मला मरावं वाटतं, आणखी थोडे दिवस जगावं असं वाटतं, कारण मनुष्याला मरण हे दुःखकारक वाटते. परंतु भगवंत असे म्हणतात हा निसर्गाचा नियम आहे, आणि हा निसर्गाचा नियम असल्या कारणाने आपण याचं चिंतन करावं की मी मरणधर्मी आहे. मग मरणधर्मी याचं चिंतन कशासाठी करावं, तर आपल्याला सातत्याने कुशल कर्म पुण्यकर्म करता आले पाहिजे, यासाठी याचं चिंतन मनन आपण करावं. माता विशाखा, अनाथ पिंडक असेल, अनेक भगवंताच्या काळामध्ये जे श्रेष्ठ उपासक उपासिका होत्या, सातत्याने विशेष रूपाने माता विशाखा या धम्माला खूप चांगल्या प्रकारे जाणत असे, समजून घेत असे, आणि त्यामुळे माता विशाखेच्या परिवारामध्ये जेवढे काही सदस्य होते तेवढे सर्वच्या सर्व सदस्य माता विशाखेने त्यांना धम्माचं अनुसरण करण्यासाठी धम्माच्या मार्गावरती आरूढ केलं होतं. अगदी लहान लहान माता विशाखेच्या नाती सुद्धा विहारामध्ये जात असत, भिक्खूंची खूप चांगल्या प्रकारे सेवा सुद्धा करत असत. का? कारण माता विशाखेने धम्माला जाणलं होतं, धम्माला समजून घेतलं होतं, तारुण्यामध्ये तिने धम्माचं फळ प्राप्त केलं होतं, आणि त्यामुळे आपल्या घरच्यांना सुद्धा आपल्या परिवारांना सुद्धा या धम्माचं फळ चाखता यावं यासाठी माता विशाखा सातत्याने आपल्या मुलींना तुझा संस्कार दिले, आपल्या नातींना सुद्धा संस्कार दिले, आपल्या नातवांना सुद्धा संस्कार दिले, आणि स्वतः माता विशाखा असं म्हटलं आहे आपल्या नाती पुतीसह सातत्याने ती विहारामध्ये जात असे, वंदना करत असे, भिक्खू संघाला दान पुण्य करत असे. का? कारण मनुष्य हा मरणधर्मी आहे, आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपलं आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण परिश्रम केले पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे. कारण जेव्हा मनुष्य तरुण असतो, मनुष्य जेव्हा बलवान असतो, तेव्हाच मनुष्य संघर्ष करू शकतो, तेव्हाच मनुष्य जी गोष्ट हवी ती गोष्टीला तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि धम्म मार्गावरती अरूढ असणारा मनुष्य, धम्म मार्गाचं अनुसरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, त्याच वचनाला बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये असं म्हटलं, भगवंत असे म्हणतात की हजारो वर्ष दुश्चरित मनुष्य जर जीवन जगत असेल, हजारो वर्षापर्यंत एखादा दुश्चरित मनुष्य आहे, तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. परंतु धम्माचं अनुसरण करून जीवन जगणारा मनुष्य एका दिवसात जरी तो जीवन जगत असेल तरी त्याचं जीवन ते श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी त्याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं, बाबासाहेब असं म्हणतात की गुलामीने म्हणजे गुलामगिरीमध्ये अपमानाने लाचारीपणाने जर 100 वर्षाचं शेळी होऊन जर जीवन तुम्ही जगत असाल तर त्याला जीवन मी म्हणणार नाही. एक दिवस जगा, स्वाभिमानाने जगा, सन्मानाने जिगा, सिंहासारखे वाघासारखे जगा, तुमच्या नादाला कोणी लागणार नाही. का? सिलवान मनुष्य असेल, सदाचारी मनुष्य असेल, गुणवान मनुष्य असेल, प्रज्ञावान मनुष्य असेल, बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं की तुम्ही प्रज्ञावान बना, तुम्ही सिलवान बना, तुम्ही गुणवान बना. बाबासाहेब असं म्हणतात की मला लोक का भितात, मी विद्वान आहे म्हणून मला लोक भितात असं नाही आहे, मी फार शिकलो आहे म्हणून लोक मला भितात असं नाही आहे, तर मी सिलवान आहे, मी सदाचारी आहे, मी गुणवान आहे, मी चुकत नाही आहे हे लोकांना माहित आहे. माझा वैरी सुद्धा माझ्या सिलाबद्दल कधी माझ्यामध्ये दोष काढणार नाही. एवढं माझं सील आणि सदाचार धुतलेल्या तांदळासारखा आहे. कारण सिलवान मनुष्य, स्वाभिमानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य कोणत्याही सभेमध्ये जाऊ द्या तो सन्मानाने जातो, तो स्वाभिमानाने जातो, त्याला तिथे सन्मान प्राप्त होतो, स्वाभिमान प्राप्त होतो. लाचारी मनुष्य, दुराचारी मनुष्य कधी स्वाभिमानाने कुठे बसू शकत नाही, स्वाभिमानाने तो राहू शकत नाही, स्वाभिमानाने तो जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सन्मान प्राप्त केला पाहिजे, स्वाभिमान प्राप्त केला पाहिजे. स्वाभिमान आणि सन्मान जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण ज्ञानी बनलं पाहिजे, आपण विद्वान बनलं पाहिजे, आपण प्रज्ञावान सिलवान बनलं पाहिजे. कारण सिलवान मनुष्य सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि आयुष्य मनुष्याला कमी जरी लाभलं असेल परंतु आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपली जी काही आपल्याला प्राप्त करायचं आहे
ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण चिंतन केलं पाहिजे की माझं जीवन हे मरणधर्मी आहे, त्यामुळे मी ज्ञानी बनावं, मी सिलवान बनावं, मी गुणवान बनावं, मी धम्माचं अनुसरण करावं, याचं सातत्याने आपण चिंतन म्हणून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, भगवंत असे म्हणतात, माझ्यामध्ये जे काही प्रिय वस्तू आहे, पेमतो जायती सौखो पेमतो जायती भयं पेमतो विपमुत्थस्य नथी सौको कुतो भयं. प्रिय वस्तू म्हणजे ज्याला मी, माझं आणि माझ्यासाठी असं आपण म्हणत असतो, तर एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. ज्याला आपण प्रिय म्हणतो, ज्याला आपण माझं म्हणतो, ज्याच्यावर आपण जीव लावतो, जीव जडतो, ज्याला आपण प्रेम करतो, तर ते एक ना एक दिवस आपल्याला सोडून जावं लागणार आहे. भगवंत असे म्हणतात की ही गोष्ट तुम्ही सत्यामध्ये, म्हणजे तुम्ही सत्य तिला स्वीकारा, तुम्ही हे सत्य स्वीकारा, तुम्ही सत्य मान्य करा की ही गोष्ट, ही वस्तू मला सोडून जावी लागणार आहे. कारण यापासून सुद्धा तुम्हाला दुःख होणार आहे. प्रिय वस्तूपासून मनुष्याला दुःख होतो, कारण कोणत्याही मनुष्याला आपल्या प्रिय वस्तू आपल्यापासून दूर व्हाव्या असं वाटत नाही. परंतु याही सत्याला आपण स्वीकारलं पाहिजे. आणि याही सत्याला जर तुम्ही स्वीकारत असाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही धम्माचं खूप चांगल्या प्रकारचं अनुसरण करता. आणि शेवटचं आणि पाचव्या गोष्टीचं चिंतन मनन आपण करावं. कोणत्या गोष्टीचं आपण चिंतन मनन करावं, तर भगवंत असे म्हणतात की बऱ्या वाईट कर्माची फळं मला माझ्या जीवनामध्ये भोगावी लागणार आहेत, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. म्हणजे आपण जे काही कर्म करत असतो त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागत असतं. कोणता एखादा मनुष्य असा आहे का की एखाद्याने कर्म केले आणि त्याला त्याचे फळ भोगावे लागणार नाही आहे? असं कोणीही नाही आहे. भगवंत असे म्हणतात, जो करेल तो भरेल, जो करेल तोच भरेल. आणि त्यामुळे याचं सातत्याने आपण चिंतन केलं पाहिजे की मी जसे कर्म करेल. मनुष्याचं मन हे मुख्य आहे. भगवंत असे म्हणतात, मन मनोमय आहे. मनामध्ये जर मनुष्य अकुशल विचाराने, वाईट विचाराने, पाप विचाराने जर कार्य करत असेल, कर्म करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागे दुःख तसंच येतं जसं बैलांच्या पायाच्या गाडीची चाके करत असतात. बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करतात. अगदी तशाच प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनाच्या पाठीमागे येत असतं. अकुशल कर्म करणारा मनुष्य, वाईट कर्म करणारा मनुष्य, पाप कर्म करणारा मनुष्य, पण कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल, चांगला विचार करत असेल, चांगलं चिंतन मनन करत असेल, तर त्याला सुख कधी सोडून जात नाही. कसं उदाहरण देतं भगवंत, ज्याप्रमाणे स्वतःची सावली आपल्या सोबत असते, अगदी तशाच प्रकारे सुख सुद्धा आपल्या सोबत येत असते. कारण कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम, कर्माचे जे काही भोग आहे, याची डोळा, याची देही याची डोळा असं म्हटलं आहे. ऐक ना, कर्माचा जो परिणाम आहे तो इथेच मिळत असतो. आणि म्हणून मनुष्याने नेहमी कर्म करावे. कर्म कसं फिरतं बघा, कर्म मनुष्याचं कसं फिरत असते. एक छोटस उदाहरण मी नेहमी देशनेमध्ये सांगत असतो. जसं एक उदाहरण म्हणून, एक व्यक्ती रस्त्याने जात असताना त्याला आंब्याची बाग लागते. आणि आंब्याची बाग लागल्यानंतर तो आंबा बघतो. आंबा चांगला पिकलेला आंबा असतो. आंबा बघितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये अशी लालसा उत्पन्न होते. कर्म कसे येतात आपल्या सोबत, एक छोटस उदाहरण आहे. त्या ठिकाणी तो आंबा पाहतो. आंबा कशाने पाहिला त्याने? डोळ्याने आंबा पाहिला. आता डोळ्याने आंबा पाहिला तर आंबा तोडायसाठी डोळे जातील का? नाही. काय जाईल आंबे तोडायसाठी? आंबे तोडायसाठी गेले पाय. डोळ्याने आंबा पाहिला, आंब्याच्या झाडापर्यंत पाय गेले. आता पाय आंबा तोडतील का? नाही. तोडले कोणी आंबा? हाताने. हाताने जरी आंबा तोडला असेल तर हाताला खायला मिळतं का? खाता येतं का? नाही. कोणी खाल्ला? तोंडाने खाल्ला आंबा. मग तोंडाने खाल्ला तर आंबा कुठे गेला? पोटामध्ये गेला. पोटाला समाधान वाटलं. पण तेवढ्यामध्ये आंब्याच्या मालकाने बघितलं
आंब्याच्या मालकवाल्याला राग आला. राग आल्याबरोबर तो धावत आला. त्याने मारलं. कुठं मारलं? पाठीमध्ये मारलं. पाठीमध्ये मारलं. त्याला झाल्या वेदना. वेदना झाल्या तर त्याचे अश्रू आले. अश्रू कुठून आले? डोळ्यातून. आंबा कोणी पाहिला होता? आंबा डोळ्याने पाहिला होता ना. डोळ्याने पाहिला तर डोळ्याला परिणाम भोगावे लागले. अगदी कर्म सुद्धा असंच येतं फिरत. कर्म असंच फिरत येत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात सातत्याने आपण चांगले कर्म केले पाहिजे. कर्माचा वारस आपण बनलं पाहिजे. एक व्यक्ती माता पिता सुद्धा त्या व्यक्तींचं भलं करू शकत नाही. मित्रमंडळी सुद्धा त्या व्यक्तीचं भलं करू शकत नाही. नातेवाईक अपतेष्ट सुद्धा त्या व्यक्तीचं भलं करू शकत नाहीत. एवढं भलं मनुष्याचं चित्त जर चांगल्या मार्गाला लागत असेल, कुशल मार्गाला लागत असेल, तर ते कुशल मार्गाला लागलेलं चित्त आपलं भलं करत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या मनाला एका चांगल्या मार्गावरती लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कर्मावरती आपला विश्वास असला पाहिजे. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपण जे कार्य करतो ते, त्याला कर्म असं म्हटलं आहे. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की कर्म नाही, पुनर्जन्म नाही, कर्म बिर्म काही नाही आहे. पण कर्म याचा अर्थ न समजून घेतल्यामुळे मनुष्याला थोडंसं ते अवघड वाटतं. कर्म म्हणजे कार्य. कर्म म्हणजे कार्य. आपण जे कार्य करतो, मग कशाने कार्य करतो? आपण आपल्या शरीराने कार्य करतो. हे जे 3.5 हाताचं जे आपलं शरीर आहे, या शरीराच्या द्वारा जे जे कर्म आपण करत असतो, जे जे कार्य आपण करत असतो, तर आपल्या 3.5 हाताच्या शरीराने 10 प्रकारचे कर्म मनुष्य करत असतो. जसं आपल्या शरीराने आपण प्राण्यांची हिंसा करतो, शरीराने आपण चोरी करतो, शरीराने मनुष्य व्यभिचार करतो, शरीराने 3 प्रकारचे अकुशल कर्म करतो. आपल्या वाणीने मनुष्य 4 प्रकारचे अकुशल कर्म करतो. खोटं बोलतो, निंदा नलस्ती करतो, चहाडी चुगली करतो, व्यर्थ बडबड करतो. आपल्या मनाने मनुष्य राग करतो, द्वेष करतो, लोभ करतो. भगवंत असे म्हणतात कायेने, वाचेने आणि मनाने, म्हणजे आपल्या शरीराने, आपल्या मुखाने, आपल्या तोंडाने आणि आपल्या मनाने जो जो मनुष्य अकुशल कर्म करतो, तर त्या मनुष्याला त्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतील. चांगलं जर कर्म करत असेल तर चांगल्या कर्माचे परिणाम सुद्धा त्याच मनुष्याला भोगावे लागतील. एखादा मनुष्य वाणीचे अकुशल कर्म करत आहे, त्याचे परिणाम दुसऱ्याला भोगावे लागतील का? ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागतील. फरक एवढाच आहे. भगवंत असे म्हणतात की कधी कधी चांगल्या कर्माचे परिणाम जरा उशिरा मिळतात आणि वाईट कर्माचे परिणाम जरा लवकरच मिळत असतात. ऐक ना, वाईट कर्माचे परिणाम जरा लवकर मिळतात, चांगल्या कर्माचे फळ जरा उशिरा मिळतात. आणि चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळत असल्यामुळे लोकांना असं वाटतं की चांगल्या कर्माचे फळ नाहीतच. चांगल्या कर्माचे फळ नाहीत असं वाटतं. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे चांगल्या कर्माची फळं, म्हणजे आपण एखादं कर्म करतो, म्हणजे जाणून बुजून केलेल्या कर्माचे फळ आपल्याला जास्त मिळतात का अचानकपणे केलेल्या कर्माचे फळ जास्त मिळतात? जाणून बुजून जे आपण कर्म करतो त्याचे फळ जास्त मिळतात का अचानकपणे केलेल्या कर्माचे फळ जास्त मिळतात? कोणत्या? जाणून बुजून केलेल्या कर्माचे फळ जास्त मिळतात. अचानकपणे केलेल्या कर्माचे फळ कमी मिळतात का? बरं, उदाहरण बघूया आता. तुम्ही म्हणता जाणून बुजून केलेल्या कर्माचे फळ, कोणी म्हणते अचानक केलेल्या कर्माचे फळ. उदाहरण बघूया. जसं समजून घ्या, एखादा तप्त गोळा आहे. तप्त गोळा समजतो मला? एखादा अग्नीमध्ये एखादा लोखंड समजा तापवलेला आहे, एखादा तप्त गोळा आहे आणि त्या तप्त गोळ्याला काढून बाजूला ठेवलेला आहे. आता हा इथे ठेवलेला तप्त गोळा मला माहित आहे की तो तप्त गोळा आहे. मी समजून घ्या, या आईला असं म्हटलं, त्यांना काही माहित नाही आहे.
तो गोळा तप्ता आहे किंवा नाही आहे. त्या आईला म्हटलं, आई याला तुम्ही येऊन हात लावा. त्यांनी त्याला हात लावला. तर मी जर त्याला हात लावला तर मला जास्त वेदना होतील का त्यांनी हात लावला तर त्यांना जास्त वेदना होतील? कुणाला? त्यांना होतील. का? कारण त्यांना ती गोष्ट माहीत नाही आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे, ज्या कर्माचे फळ आपल्याला माहीत नाही आहे, त्याचे परिणाम जास्त भोगावे लागतात. आणि त्यामुळे राहुलाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात, राहुला जाणून बुजून सुद्धा तो अकुशल कर्म करू नको. अजाणतेपणे सुद्धा तो अकुशल कर्म करू नको. मुद्दाम होऊन तर तू करूच नको, परंतु न कळतपणे सुद्धा तुझ्याकडून कधीही अकुशल कर्म झाले नाही पाहिजे. कारण कर्माचे परिणाम, कर्माचा जो विपाक असतो, तो कर्माचा विपाक आपल्याला भोगावा लागत असतो. इथे कोणीही कोणाच्या कर्माचा विपाक भोगू शकत नाही. ज्याचे कर्म हे त्यालाच भोगावे लागतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, दुसरा मनुष्य काय करतो, दुसरा कशा प्रकारचं जीवन जगतो, त्याची दिनचर्या, त्याची जीवनशैली कशा प्रकारची आहे, याचं चिंतन म्हणून आपण करू नये. मी स्वतः काय करतो, मी स्वतः कशा प्रकारचं जीवन जगतो, मला काय करायचं आहे, मला कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे, याचा आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु मनुष्याचा स्वभाव तसा नाही. ऐक ना, मनुष्याचा स्वभाव तसा आहे का? मनुष्याचा स्वभाव दुसऱ्याचे दोष पाहणे हे मनुष्याला जास्त आवडत असते. ऐक ना, दुसऱ्याचे दोष पाहणे मनुष्याला जास्त आवडते. स्वतःचे दोष मात्र मनुष्य पाहत नाही. आणि म्हणून व्यवहारामध्ये एक मन आहे बघा, काय? दुसऱ्याच्या डोळ्यातील, तुमच्याकडे आहे का मन ते? आहे की नाही? दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं, पण स्वतःच मुसळ दिसत नाही. म्हणजे काय होत त्याचा अर्थ? किंवा दुसऱ्याचे छोटे जरी दोष असतील तरी ते मनुष्याला दिसतात, पण आपण किती वाईट आहोत, आपण किती अकुशल कर्म करतो, आपण किती वाईट कर्म करतो, याचं मात्र तो स्वतः चिंतन मनन करत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या स्वतःचं चिंतन मनन करावं. कारण कर्माचे परिणाम प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतात. म्हणजे असं नाही आहे की संसारामध्ये राहणारा मनुष्य आहे केवळ त्यालाच भोगावे लागतात, असं नाही आहे. भगवंत असे म्हणतात, तो उपासक असो, तो उपासिका असो, तो प्रवर्जित असो, तो संन्यासी असो, तो साधू असो, तो श्रोतापन्न असो, तो सकृतागामी असो, तो अनागामी असो, तो अरहंत असो, तो प्रत्येक बुद्ध असो, तो सम्यक संबुद्ध असो, या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे आपण सतत चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे की माझ्या बऱ्या वाईट कर्माचे परिणाम मलाच भोगावे लागणार आहे. आणि त्यामुळे मी खूप चांगल्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे. मी माझ्या कायने कधी अकुशल कर्म नाही केले पाहिजे, मी माझ्या मनाने कधी अकुशल कर्म नाही केले पाहिजे, मी माझ्या वाणीने कधी अकुशल कर्म नाही केले पाहिजे. याचं सातत्याने आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आपण नेहमी या 5 गोष्टीचं चिंतन करावं असं भगवंताने म्हटलं. पहिली गोष्ट, मी जराधर्मी आहे, म्हणजे मी जराधर्मी आहे, म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होऊ शकतात, याचं चिंतन करावं. मी म्हणजे म्हातारा, जराधर्मी म्हणजे म्हातारा व्यक्ती, मी म्हातारा होणार आहे, याचं चिंतन करावं. जसं मी व्याधीधर्मी आहे, म्हणजे मला आजार होतात, याचं चिंतन मनन आपण करावं. मी मरणधर्मी आहे, याचं सुद्धा आपण चिंतन मनन करावं. प्रिय वस्तूंना मला सोडून जावं लागणार आहे, याचं सुद्धा आपण चिंतन मनन करावं. आणि एक ना एक दिवस माझ्या कर्माचा परिणाम मला भोगावा लागणार आहे, याचं चिंतन मनन आपण करावं. सातत्याने या धम्माला आपण धारण करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महत प्रयासाने बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे. आणि त्यामुळे या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, आपण सातत्याने आपल्या जीवनाला सद्धमाच्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार आपण दिले पाहिजे.
मी नेहमी सांगत असतो की आपण आपल्या मुलांना दोन गोष्टी आपण नेहमी शिकवल्या पाहिजे. एक, त्याला धम्म मार्गावरती आपण आरूढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट, त्याला खूप चांगल्या प्रकारचं एज्युकेशन दिलं पाहिजे, त्याला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. आपल्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग जर कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षण आहे. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं आपण आपल्या लेकरांना शिक्षण द्यावं. कारण बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळच्या पोटाला आपण मारून आपल्या लेकरांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं. सध्याच्या या युगामध्ये खाजगीकरणचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपला इतरत्र व्यर्थ खर्च न करता केवळ शिक्षणावरती आपल्या मुलांचा आपण खर्च करावा. त्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं, त्यांना ज्ञानी बनवावं, प्रज्ञावान बनवावं. त्याच्या सोबत त्यांना धम्मवान सुद्धा आपण बनवलं पाहिजे. कारण ज्ञानासोबत प्रज्ञेसोबत जर शील नसेल, सदाचार नसेल, तर अशा प्रकारचा व्यक्ती भगवंत असे म्हणतात समाजाला फसवू शकतो. ज्ञानी मनुष्य जर शीलवान नसेल तर तो समाजाला फसवू सुद्धा शकतो. आणि त्यामुळे ज्ञानासोबत शील असलं पाहिजे, ज्ञानासोबत प्रज्ञा सुद्धा असली पाहिजे. शीलवान मनुष्य, ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य जर असेल तर तो स्वतः सुखाच्या मार्गाने चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो आणि आपल्या समाजाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी तो सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे आज आपण आपल्या या गावामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशनाचं आयोजन करून निश्चितपणे खूप कुशल कर्म केलं आहे, पुण्यकर्म केलं आहे. जे आयोजक आणि संयोजक आहेत या सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आपण बऱ्याच वेळापासून धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये जे महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे, हे कुशल कर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुगतीला घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि प्रार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. साधू साधू सा